कुठे आहेत सावित्रीबाई फुले? दिसत आहेत का तुम्हाला? कुठे? फोटो मध्ये. आणखी आणखी हेच तुमच्या टीचर्स मध्ये. कुणामध्ये दिसत आहे? दिसत आहे का? हो ना? त्या मेहनत करत आहेत तुम्हाला शिकवायला. म्हणून आता सगळ्यांनी म्हणायचं हॅपी टीचर्स डे. बोला हॅपी टीचर्स डे. हॅपी टीचर्स डे. हा, पहिला वर्ग कोणता आहे हा इथे? पहिल्या वर्गाचे कोणतरी एक जण उभा व्हा. एक फुल करा. हा हो का पहिले. थँक्यू. छान. दोनों हाथ से बेटा. दोनों हाथों से. आणखी टीचर आहेत का? दोन्ही हात पकड़ के रखो. एक आहे तुमको. एक आहे. पुढे बोलो हॅपी टीचर्स डे. असा चालवत आहे. बरोबर आहे. सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलं ते तुमचे टीचर्स करत आहेत आज. बरोबर ना? आता सावित्रीबाई फुलेच्या बाबतीत सांगितलं तुमच्या मॅडमनी. काय सांगितलं? त्यांचा जन्म 3 जानेवारीला झाला होता 1831 ला. बरोबर आहे. आणि त्यांचे लग्न ज्योतिराव फुले सोबत झालं होतं. कुणासोबत झालं होतं? त्यांना म्हणतात क्रांती सूर्य ज्योतिराव फुले. हा, तर क्रांती सूर्य ज्योतिराव फुलेनी सावित्रीबाई फुलेला मदत केली शिकायला. ठीक आहे. हा, आणि तुम्हाला कोण मदत करते शिकायला? टीचर्स. आणि तुमचे आई वडील सुद्धा. बरोबर आहे ना? तुमच्या आई वडिलांनी शाळेत पाठवलं नसतं तर तुम्हाला शिकायला मिळालं असतं का? म्हणून कुणाचं ऐकायचं? आणि आई वडिलांचं. बरोबर आहे. आई वडिलांचं पण ऐकायचं आणि टीचर्सचं पण ऐकायचं. मला हे सांगा सगळ्यांना किती शिकायचं आहे? आवाज हळूच आला. 2-3च आवाज आले. खूप शिकायचं आहे. किती शिकणार? एवढं शिकायचं. हा, किती शिकणार? एवढं. थांबायचं नाही. शेवटपर्यंत जोपर्यंत आपल्याला चान्स मिळतो सोडायचा नाही. ठीक आहे. आणि कसं शिकणार तुम्ही? टीचर जे सांगतात घरी जाऊन अभ्यास करता. हो ना? हा, तर कोण कोण अभ्यास करत नाही घरी जाऊन? सगळेच करता. आई वडिलांना किती त्रास देता? जास्त त्रास देता? नाही ना? आणि टीचर्सला किती त्रास देता? काहीच नाही देत ना? छान. तू तर काहीच त्रास देत. तुमच्या शिक्षणासाठी माहितीये का, म्हणजे खास करून मुलींना शिक्षणासाठी आधी जाऊच देत नव्हते शाळेत. मुलींना शिकवूच देत नव्हते. हे माहिती आहे ना? कोणी सांगितलं होतं का? आज मॅडमनी सांगितलं नाही का? पण तुमची आई शिकलेली आहे. तुमची आजी शिकलेली आहे. आजी शिकलेली आहे. काहींचे आहेत काहींचे नाही. पण आता हे लहान आहेत त्यांची आजी आपल्या वयातली असेल काहीतरी. मग आजीची आई शिकली नसेल है ना? कारण की त्यावेळेस शाळेत जाऊच देत नव्हते. मग जेव्हा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढली तेव्हा माहितीये किती मुली आल्या होत्या? फक्त 5.
किती? फक्त 5. कारण की मुलींना पाठवतच नव्हते आई वडील. समजून राहिलं का? आई वडील पाठवतच नव्हते. आणि सावित्रीबाई फुलेला पण शिव्या द्यायचे, दगड मारायचे की का शिकवायला जाते. चुकीचं केलं होतं का त्यांनी शिकवून? नाही. बरोबर ना? मग त्या लोकांनी ते केलं. तर आपण जर ऐकलं नाही तर त्याच्याच सारखं होते. जर आपण टीचरचं ऐकलं नाही म्हणजे काय होणार की आपण त्यांच्याच सारखं त्यांना मारत आहोत असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. म्हणून प्रत्येक वेळेस टीचरचं ऐकायचं. पहिली शाळा केव्हा ओपन झाली होती माहिती आहे का? पहिली मुलींची शाळा केव्हा ओपन झाली होती माहिती आहे का? 1 तारखेला, 1 जानेवारीला. केव्हा? 1 जानेवारीला ओपन झाली होती. 1848 ला. केव्हा? 1 जानेवारी 1848. ठीक आहे. आणि माहितीये यांनी तुमचे टीचर्स ट्रेंड आहेत ना, म्हणूनच इथे आहेत है ना. तर यांनी सुद्धा टीचरची ट्रेनिंग घेतली होती. समजलं? आणि जसे तुमचे मुख्याध्यापक आहेत ना, कोण आहेत तुमचे मुख्याध्यापक? नंदरे सर. पिढ्या स्पर्धा आहे ना. अच्छा अच्छा. शेरूला आताच गेले. हा. ओके. ठीक आहे. तर ते सर आहेत ना, त्यांनी वेगळी ट्रेनिंग घेतली म्हणून ते मुख्याध्यापक झाले. तसंच यांनी सुद्धा मुख्याध्यापकाची ट्रेनिंग घेतली होती. ठीक आहे. आता याची माहिती सगळ्यांना शाळेच्या पुस्तकीत आहे का सगळी माहिती? आम्ही सगळं माहिती देत असतो मुलांना. काय? नॉर्मल स्कूल. काय नाव आहे? आणि हे कुठे होती? पुण्याला. कुठे? पुणे माहिती आहे ना कुठे? कुठे आहे? कोकणाकडे आहे. आणि कोकण कुठे आहे? अरबी समुद्राकडे. आणि अरबी समुद्र कुठे आहे? मुंबई. आणि मुंबई कुठे आहे? अरे बाबा, पुणे, नागपूर हे सगळं महाराष्ट्रात आहे. कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? महाराष्ट्रात. महाराष्ट्रामध्ये केळझर मध्ये आहात. बरोबर आहे? महाराष्ट्र राज्य आहे ना, म्हणून महाराष्ट्र राज्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण की इथूनच आपले टीचर्स तयार झाले. महाराष्ट्रातूनच आपले टीचर तयार झाले. शिक्षणाचं नाव महाराष्ट्रातून झालं. समजलं? म्हणून महाराष्ट्रातल्या सगळं मुला मुलींनी खूप शिकलं पाहिजे. बरोबर आहे? आता शिक्षणाबरोबर आणखी काय काय करता माहितीये का? काय शिकलं पाहिजे आणखी? मी बरेचदा बोललो की टीचरचं ऐकलं पाहिजे, आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. मी तुम्हाला काही बोलायला लावते, ते बोलणार माझ्या मागे? चला सगळे बोला. मी सर्व ज्ञानी मानवांना, आई वडिलांना, शिक्षकांना, श्रमणांना नमन करतो. मी सर्व ज्ञानी मानवांना, आई वडिलांना, शिक्षकांना, श्रमणांना नमन करतो. मी सर्व ज्ञानी मानवाला, आई वडिलांना, शिक्षकांना, श्रमणांना शरण जातो. मी मैत्रीपूर्ण एकतेला शरण जातो. मी भांडण, लढाई झगडा, मारपीट करणार नाही. पुन्हा बोला. मी भांडण
भांडण लढाई झगडा मारपीट करणार नाही. मी दुसऱ्यांच्या वस्तूला विचारल्याशिवाय हात लावणार नाही. मी स्वतःच्या इच्छेच्या पूर्ण करण्यासाठी चुकीच्या मार्गावर चालणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी शिव्या देणार नाही. मी दारू बिडी सिगरेट पिणार नाही. मी पान सुपारी तंबाखू गुटखा खाणार नाही. घरच्यांना किंवा इतरांनी मागितले तर आणून देणार नाही. ठीक आहे. हे का बोलले माहितीये काय होतं हे नाही माहिती. हे याला म्हणतात शिलेचे पालन करणे. काय म्हणतात याला? शिक्षणाबरोबर शिलेची जोड असणं गरजेचं आहे. शील म्हणजे मारामारी करायची नाही, भांडण करायची नाही, दुसऱ्यांच्या वस्तूला घ्यायचं नाही. उचलतो ना आम्ही पेन पेन्सिल दुसऱ्यांचे न विचारता, मग भांडण होते ना. मग बहीण भावाचे पण एकमेकांचे वस्तू उचलतो आपण, मग पुन्हा भांडण होते. मग विचारल्याशिवाय हात लावला नाही तर भांडण होणार नाही. आणि मग आपली इच्छा होते पास व्हायची नाही का, अपडेट झाला नाही तर मग काय करतो? चिटिंग नाही ना. म्हणजे मला पास व्हायचंय म्हणून मला चिटिंग करायचं नाही. कोणी चिटिंग करत नाही नाही ते तुम्ही खूप छान आहात. असंच राहायचं, कधीच चिटिंग करायची नाही. बरोबर. खोटं कोण कोण बोलतो? दोन तीन हात पुढे वर झाले. सगळे खरं बोलतात का? नक्की. आता तर खोटं बोलून राहिले. आता खोटं बोलून राहिले ना. नाही, नेहमी खरं बोलतात. बघूया बरं, आता टीचरला विचारू, नंतर आम्ही घरी येऊन पण विचारू. ठीक आहे. शिव्या कोणी देतो का? नक्की. अच्छा, असे शब्द जे आम्हाला आवडत नाही ते शब्द आपण वापरायचे बरोबर आहे. कुणाला त्रास होईल, कुणा ऐकायला बरं वाटत नाही असे शब्द वापरायचे नाही. अच्छा, घरी कधी तुम्ही घरी जर काही घरच्या लोकांनी काय आणायला सांगतात, तंबाखू गुटखा वगैरे आणायला सांगतात, असं कोणी आहे का? कुणाला सांगितलं का? असणारच, कुठेतरी असणारच. आणि तुम्ही नाही आणलं तर तुम्हाला मार पण पडतो. हो. मग आता आणणार का याच्या पुढे? मारलं तरी नाही आणणार. काय बोलायचं? शाळेत आम्हाला सांगितलं की चांगल्या गोष्टीसाठी मार खाल्लं तरी चालेल, पण आम्ही चुकीचं काम करणार नाही. आम्हाला तुमची फिकर आहे. काय बोलायचं? आम्हाला तुमची फिकर आहे. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला आणून देत नाही. ठीक आहे. तर ह्या सगळ्या याला म्हणतात शिलेचं पालन करणे. ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यांनी शिक्षणाबरोबर शिलेचं पालन केलं तर खूप चांगले मोठे अधिकारी होणार. काय होणार? मग सावित्रीबाई फुले सारखं मोठं नाव होणार.
बरोबर आहे ना? आपल्या मॅडम मगाशी म्हणाल्या ह्या होत्या, आहेत आणि पुढे सुद्धा राहतील. तर आम्ही कशामुळे राहू? आमच्या शिक्षणामुळे आणि आमच्या व्यवहारामुळे. तर सगळे इथे एकमेकांचे मित्र आहेत. हा. तर तुम्ही सगळ्यांनी चांगलं राहावं आणि चांगलं शिकावं एवढीच अपेक्षा करते आणि थांबते. जय भीम.